हाय डिअर स्टुडंट्स, SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे MSBT पॉलिटेक्निक 5th सेम कम्प्युटर अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्ही ब्रांचचा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे ऑपरेटिंग सिस्टीम. तर स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीम आपण या सेमिस्टरमध्ये आपल्या क्लासमध्ये घेणार आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम शिकवण्याची आपली पद्धत ही थोडी वेगळी आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय हे पहिले समजून मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमच्या सिलेबसला आपण सुरुवात करू. ऑपरेटिंग सिस्टीमचा सिलेबस काय, कोणते कोणते युनिट पाहायचे आहे आणि याच्यामध्ये काय काय राहणार आहे हे सगळंच्या सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% पाहण्यात येईल. सिंपल उदाहरण जर घेतलं आपण ऑपरेटिंग सिस्टीमचं, तर तुम्ही तुमचा जो मोबाईल वापरता त्या मोबाईलमध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टीम वापरता जरा सांगू शकता का तुम्ही? यस, तुमच्या मोबाईलमध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरले जाते ते जास्तीत जास्त अँड्रॉइड. हे कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे? अँड्रॉइड इज द ऑपरेटिंग सिस्टीम विच इज यूज टू परफॉर्म द सिस्टीम ऑपरेशन. म्हणजे त्या सिस्टीमचे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी हे ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते. आता जसं तुमच्या शरीराची ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? तुमचं डोकं, बरोबर ना? आपल्या शरीराची, आपली बॉडीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जर आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमनं म्हटलं की नाही आज तर मूवी पाहायला जायचं आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीमनं काय म्हटलं? मूवी पाहायला जायचं आहे, हा चालला पिक्चर पाहायसाठी. जर आज तुमचं मूड जर म्हटलं की नाही आज मी कॉलेजमध्ये जाऊन लेक्चरच करेल, तर तुम्ही काय करता? लेक्चर करता. हे कोण सांगते? तुमचं मन सांगते. दिस इज द ऑपरेटिंग सिस्टीम. मन सांगते पण चालते कुठून? डोक्यातून. तर हे जे डोक्यातून चालते त्याला आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग सिस्टीम. आता समजा बस आहे, एखादी बस आपण कन्सिडर केली, वा सगळं हे प्रोग्रामॅटिकली वा सिस्टमॅटिकली आपण याच्यावरून घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. एक कन्सिडर करा की बस आपण घेतली. मग आता हे बस जर समजा आपण म्हटलं, तुम्हाला आता मी दाखवून देतो. फॉर एक्झाम्पल आपण बसचं उदाहरण घेतलं. आता एक बस तो आपल्या समोर मी दाखवतो तुम्हाला. जर समजा म्हटलं एक बस आहे, ठीक आहे, एक बस घेऊन घेऊ आपण. डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला मी एखादी इमेज बसची, म्हणजे तुमच्या लक्षात येते. एक छोटीशी बस. आता समजा मी म्हटलं की बस आहे, त्या बसमध्ये ड्रायव्हरच नाहीये. बसमध्ये काय नाहीये? ड्रायव्हर नाहीये. तर मला सांगा, विदाउट ड्रायव्हर ही बस चालू शकते का? आता या बसमध्ये ड्रायव्हरच नाहीये तर ती बस चालू शकते का? नाही चालू शकत. दुसरं उदाहरण जर घेतलं आपण, तेच नाही तर खूप सारे उदाहरण आहेत. हे एक उदाहरण सोडून द्या, दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. याच्या ठिकाणी सर्च मध्ये आता मी टाकतो इथं. आता बस नाही, फॉर एक्झाम्पल कोणतीही एक मशीन आहे ना, कोणती एक मशीन आहे. आता कोणती एक मशीन, फॉर एक्झाम्पल कोणती एक मशीनचा आपण एक इमेज पाहून घेऊ. कोणती एक मशीन आहे? आता हे सिलाई मशीन आहे. कोणती मशीन आहे? सिलाई मशीन. हे सिलाई मशीन कशी चालणार? याला चालवण्यासाठी काय लागल? ऑपरेटर लागल, है ना. ऑपरेटर शिवाय सिलाई मशीन किंवा कोणतीही मशीन चालेल का? नाही चालणार. मग आता काय? तर लक्ष द्या, मला सांगा. आता फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की एक मोबाईल आहे, लक्ष द्या. तुम्ही जर लक्ष द्याल तर गॅरंटी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हटलं की इथे एक मोबाईल आहे, काय मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये काहीच नाही आहे, डब्बा आहे तो खाली. हा मोबाईल काहीच नाही आहे, डब्बा आहे. डब्बा म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही नाही. करा बरं तुम्ही काळ्या, काही होऊ शकते का? काहीच होऊ शकत नाही. मग तो मोबाईल चालवण्यासाठी काय लागते? ऑपरेटिंग सिस्टीम लागते. तुम्ही जर साधा मोबाईल घ्यायला गेले ना शॉपमध्ये, तर शॉपमध्ये मोबाईल घ्यायला गेले तेव्हा एक डमी तुम्हाला दाखवते. तो डमी असते, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नसते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे त्या गोष्टीला चालवणारा. त्या गोष्टीला कोण काय करणारा? चालवणार. ती गोष्ट म्हणजे काय? मोबाईल. मोबाईलला चालवण्यासाठी काय लागते? ऑपरेटिंग सिस्टीम लागते. त्याच्यानंतर लॅपटॉप. लॅपटॉपला चालवण्यासाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम लागते? सर सांगा बरं, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम लागते? आता मी तुमच्या समोर एक लॅपटॉप ओपन करतो, ठीक आहे. लॅपटॉप आपण म्हटलं एक सिस्टीम आहे. आता लॅपटॉप जर ओपन केला आपण, तर लॅपटॉपला हा लॅपटॉपला जर समजा तुम्हाला चालवायचं असेल तर काय लागते? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. आता तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम माहित आहे? ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे होते अशी गोष्ट की ज्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. आता तुम्ही म्हणसाल हे हवेतच होऊन राहिलं, है ना.
ऑपरेटिंग सिस्टीम एक चालवण्यासाठी लागणारी सिस्टीम आहे, एक यंत्रणा आहे. या यंत्रणाद्वारे आपण कोणतीही सिस्टीम चालवू शकतो. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम चालू शकतो, त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. आता अशा काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्या तुम्हाला माहित आहे. बघा, खूप साऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. आता तुम्हाला जर म्हटलं मी इथं ऑपरेटिंग सिस्टीम, ठीक आहे. आता ऑपरेटिंग सिस्टीम एवढ्या साऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. बघा, या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत ज्या तुम्हाला दाखवतो मी. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, है ना. या सगळ्या काय ऑपरेटिंग, बघा, विंडोज आहे, मॅक ओएस आहे, लिनक्स आहे, क्रोम ओएस आहे, त्याच्यानंतर आहे अँड्रॉइड आहे, आयओएस आहे, युनिक्स आहे, बीएसटी, अशा लॉट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत ज्या वेगवेगळ्या सिस्टीमवरती काम करतात आणि त्याला चालवतात, है ना. तर ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे नेमकं ते समजून घेण्यासाठी एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. आता लक्ष द्या, ऑपरेटिंग सिस्टीम समजण्यासाठी एक बेस्ट उदाहरण तुमच्या समोर मी समजावून. तुम्ही हा डेमो 5 मिनिटं 10 मिनिटाचा जो असेल तो डेमो तुम्ही करा आणि त्याच्यानंतर डिसाईड करा की आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला लावायचं आहे की नाही. लाईव्ह एक्झाम्पल सोबत आपल्या इथं मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम शिकवणार आहे. ओके, चला एका एक्झाम्पलद्वारे आपण ऑपरेटिंग सिस्टीमला शिकूया. आता ही ऑपरेटिंग सिस्टीम काय, तर आता एक तुम्हाला इथं गर्ल दिसत आहे जे फोनवर बोलत आहे. ती काय करते माहिती आहे काय, तिला या प्रिंटर मधून, हे काय प्रिंटर आहे. आता प्रिंटरला काय म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला, प्रिंटरला म्हणतात हार्डवेअर. प्रिंटरला काय म्हणतात, हार्डवेअर. या प्रिंटरला काय म्हणतात, हार्डवेअर, ठीक आहे. आणि सध्या इथं जे बसलेली आहे तिला काय म्हणतात, युजर. लक्ष द्या, इथे जे बसलेली आहे ते काय, युजर आहे. तिला यूज करायचा आहे या प्रिंटरचा. मग प्रिंटरचा यूज करण्यासाठी इथं काय दिलेलं आहे, हा जो आहे प्रिंटर, प्रिंटरलाच आपण काय म्हणतो हार्डवेअर. बसलेली जी आहे ती महिला काय, युजर. आता मला सांगा, हिला जर समजा प्रिंट काढायचं असेल, या महिलाला जर समजा, या गर्ल्सला जर समजा प्रिंट काढायचं असेल तर कशी प्रिंट काढणार, जादूने प्रिंट निघणार का, नाही. ऑब्विसली तिला काहीतरी करावं लागेल ना, ऑपरेट करावं लागेल. काय करावं लागेल, ऑपरेट करावं लागेल. कोणासोबत, तिने जर समजा म्हटलं की ॲप्सन मला प्रिंटिंग काढून दे, ते काय रोबोट आहे का प्रिंट, तर तिला करावं लागेल हे जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा वापर करावा लागेल. जे सिस्टीम आहे, कम्प्युटर सिस्टीम आहे, त्याचा वापर करावा लागेल आणि तिथून जाऊन याला काय द्यावं लागेल, प्रिंट द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, प्रिंट. आणि प्रिंट दिल्यानंतर ती इथून प्रिंटर. पहा, अजून एक वेळा प्रोसेस सांगतो मी. हे एक युजर आहे, त्या युजरला काय करावं लागेल, इथे जाऊन काय प्रिंटिंगचा ऑप्शन पाहावं लागेल, क्लिक करावं लागेल सिस्टीम मध्ये, तेव्हा जाऊन इथे काय मिळेल, प्रिंट भेटेल. म्हणजे व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, हेच आहे ऑपरेटिंग सिस्टीम. मग याच्यावरून ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन काय, तर लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टीम, आता एक दुसरं एक उदाहरण आहे, ते सेम टू सेम. हे गर्ल आहे, हिला झेरॉक्स मारायची आहे मशीनवरती, तर हा पण एक काय हार्डवेअर आहे. ही कोण आहे, युजर आहे ना. युजर आणि हार्डवेअर या दोघांच्या मध्ये काय आली आहे, सिस्टीम. कोणती सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम. आता एकदम सिंपल की युजर आणि हार्डवेअर या दोघांच्या मध्ये जो इंटरफेस आला त्यालाच म्हटलेलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम ही याच्यावरती प्रिंट काढू शकत नाही. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम, हे झेरॉक्स आणि हे प्रिंट आहे, हे झेरॉक्स काढत आहे, हे प्रिंट काढत आहे. तर विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम ह्या दोन्ही गोष्टी पॉसिबल नाही. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. चला, ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन सिंपल वेनं आपण पाहू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. तर बघा, ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन तुम्हाला लिहून देतो. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम डेफिनेशन, ठीक आहे. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम डेफिनेशन, एकदम सिंपल वेनं तुम्हाला लिहून देतो मी. ऑपरेटिंग सिस्टीम, द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. चला, द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर, दोघांच्या मध्ये जो इंटरफेस येते त्यालाच आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आताच तुम्हाला सांगितलं मी. हे बघा, ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण इथंच सांगितलं मी. द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आपण आताच बघितलेलं आहे. व्हॉट इज द ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर, है ना. जरी डेफिनेशन तर लर्न झालीच असेल, तुम्हाला जर आता एक्झाम मध्ये डेफिनेशन आली तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता
interface between user and hardware. The interface between user and hardware is called as operating system. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा कोणतीही गोष्ट ऑपरेट करायची असेल तुम्हाला काय लागते, ऑपरेटिंग सिस्टीम लागते. हे आहे ऑपरेटिंग सिस्टीम. जे ऑपरेटिंग सिस्टीम असं सिंपल एक्झाम्पल मी तुमच्यासाठी हा कोर्स पूर्ण घेऊन येणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही रित्या. पहिला आपला व्हिडिओ बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या की आपला क्लास जॉईन करायचा का नाही. त्याच्यानंतर आता आपण जाऊ परत याच्या सिलेबसवरती की ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय काय शिकायचं आहे. ते महत्त्वाचं मध्ये आपल्याला काय शिकायचं ते त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. कारण ऑपरेटिंग सिस्टीम हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि तुम्ही जर आपला क्लास कंटिन्यू केला तर तुम्हाला 101% गॅरंटी देतो की तुमचे पर्सेंटेज नक्की वाढणार आणि चांगले पर्सेंटेज येणार. कारण की इथून पुढे विद्यार्थी काय करतात माहितीये काय, आपले पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न करतात. चला ठीक आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये काय की हा जो सब्जेक्ट आहे तो दोन्ही ब्रांचला आहे, कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि अजूनही ज्या ज्या ब्रांचच्या तुम्हाला दिसून राहिल्या सर्व ब्रांचसाठी. बरोबर, असं नाही का दोन्हीच ब्रांचला, AIL, BD, CM, CO, CW, DS, HA, IF, IH आणि SC. तुमच्या कॉलेजला, महाराष्ट्राच्या कॉलेजला जे काही ब्रांच असेल ते इथं सगळं दिलेलं आहे. त्या ब्रांचला कोणता आहे, ऑपरेटिंग. ऑपरेटिंग सिस्टीमचा सिलेबस आता आपण इथून पाहून घेणार आहे. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, चला ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला आता सांगितलेलं आहे, त्याचा पाहू. लक्ष द्या. सगळ्यात पहिला ऑपरेटिंग सिस्टीमचा फिफ्थ सेम हा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याचा जो कोड आहे तो आहे 315319. ओके, हा याचा कोड आहे. त्याच्या आता ऑपरेटिंग सिस्टीमचा जो पेपर आहे तो तुम्हाला आता काही सांगायची गरज नाही, तरी एकदा मी समजून सांगतो ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय करायचं आहे आणि कसं काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिला 30 मार्क्सचा तुमचा काय असते, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 हे दोघांचा जो ॲव्हरेज बनते तो असते 30. बाकी काही नसते. कोणत्याही सरांवर तुम्ही डिपेंड राहू नका, हे सर आम्हाला इंटरनल टाकतील, नाही. तुमच्यावरच तुमचे मार्क्स डिपेंड आहे. तुम्ही जेवढा अभ्यास करसाल युनिट टेस्ट 1 चा आणि युनिट टेस्ट 2 चा ह्या दोघांचा ॲव्हरेज मिळून हे तुमचे 30 मार्क्स उरतात. ठीक आहे. आणि तुमचा लास्ट जो असते तो असते पेपर. किती मार्क्सचा असते, 70 मार्क्सचा पेपर असते. असे 30 + 70 टोटल 100 मार्क्स. टोटल 100 मार्क्सचा तुमचा हा सेमिस्टरचा थेरी पेपर. ठीक आहे, हे झाले थेरी. याच्यापैकी पासिंग 40 हे तुम्हाला माहिती आहे आणि असे टोटल याची जे पूर्ण टोटल करून 75 मार्क्सचा तुमचा प्रॅक्टिकल. तर असे 175 या टोटल सब्जेक्टचा आहे जो ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला शिकायचा आहे. मित्र, उशिरा का होईना केलेले बरे. बरेचसे विद्यार्थी अजून असे आहे की अजूनही ते अभ्यासाला लागले नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही अभ्यासाला लागा आणि आपल्या क्लास सोबत कंटिन्यू करा. हमखास गॅरंटी सांगतो की तुम्ही जर आपला लाईव्ह क्लास केला तर 101% गॅरंटी की तुमचे पर्सेंटेज नक्कीच वाढणार आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेणार. चला आता पुढं, कारण की लाईव्ह एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल आपल्याकडे आहे आणि ते पण इथं अवेलेबल आहे. ठीक आहे, आपल्याला वाटते ते सर्च करू शकतो. तर आपल्याला सिलेबस याच्यामध्ये पाहायचं आहे कोणते कोणते युनिट्स आहेत ते आपण पाहून मग पुढे जाऊ. तर हे युनिट्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे. ठीक आहे, कोणते युनिट किती मार्काचे ते पण आपण पाहू शकतो इथं. तर सोबत ते पण पाहून घेऊ आणि त्याचा बद्दल इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला समजून सांगतो ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो मी, ते महत्त्वाचं आहे. थोडासा व्हिडिओ ब्लर होत असेल तर थोडासा कॉन्स्टंटसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सगळ्यात पहिला जो आहे ऑपरेटिंग सिस्टीम, चला लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टीम अँड सर्व्हिसेस. ऑपरेटिंग सर्व्हिसेस अँड कॉम्पोनंट. कोणतीही गोष्ट आपण म्हटलं तिथं सर्व्हिस कोणती आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण हॉटेलमध्ये गेलो. कुठे गेलो, हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर कुठं काय असते, जाग्यावर सगळं आणून देते. पण काही असं बोर्ड लिहिलेलं आहे सेल्फ सर्व्हिस. सेल्फ सर्व्हिस म्हणजे स्वतः जाऊन समोसे विकत घ्यावा लागते, ते एक सर्व्हिस आहे. दुसरी एक सर्व्हिस, तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या समोर एक पाण्याचा ग्लास,
हे एक दुसरी सर्व्हिस आहे. तर अशा प्रकारच्या सर्व्हिस ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा प्रोव्हाइड करते, म्हणून त्याला सर्व्हिसेस म्हणतो. कॉम्पोनंट कोणते कोणते आहे? आता कॉम्पोनंट प्रत्येकालाच माहिती आहे. जर समजा आपण म्हटलं मोबाईलचे वेगवेगळे कॉम्पोनंट, लॅपटॉप म्हटलं लॅपटॉपचे वेगवेगळे कॉम्पोनंट, लाईट म्हटलं लाईटचे वेगवेगळे कॉम्पोनंट, फॅन म्हटलं फॅनचे वेगवेगळे कॉम्पोनंट, असे कॉम्पोनंट आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे पाहणार आहे. ठीक आहे. पहिला सर्व्हिसेस, दुसरा काय कॉम्पोनंट. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रोसेस मॅनेजमेंट. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रोसेस मॅनेजमेंट. आता तुमच्या घरामध्ये सगळी प्रोसेस मॅनेज करणारा जो आहे तो आहे प्रोसेस मॅनेजमेंट. ते म्हणजे तुमचे पप्पा, आपले बाबा. ते प्रोसेस मॅनेजमेंट करतात. जसं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे तर तुमच्यासोबत ते जातात आणि ऍडमिशन करून देतात. तुम्हाला पैसे लागले, पैसे देऊन जातात. मम्मीला पैसे लागले, ते देऊन जातात. तर ते प्रोसेस मॅनेजमेंट करते, त्याला प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतो. मग तसंच आपल्या मोबाईलमध्ये ज्या काही प्रोसेसेस चालतात, जसं व्हिडिओ चालते, ऑडिओ चालते, टेक्स्ट चालते, है ना, ह्या सगळ्या गोष्टी चालतात. ह्या सगळ्याचं मॅनेज करणारा जो आहे त्याचं नाव आहे प्रोसेस मॅनेजमेंट. आणि हे सगळं कोण करते? तर ऑपरेटिंग सिस्टीम करते. कोण करते? ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम इट इज नॉट पॉसिबल. नेक्स्ट आहे सीपीयू शेड्युलिंग. सर्वात महत्वाचा आहे सीपीयू शेड्युलिंग. मी सांगतो ना, पूर्ण इंटरेस्टिंग हा सब्जेक्ट आहे, एकदम जबरदस्त सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण आहे, थेरी पण आहे, दोघांचा बॅलन्स आहे आणि मजा येणार तुम्हाला माझ्यासोबत शिकण्यासाठी. म्हणून पहा, सीपीयू शेड्युलिंग. शेड्युलिंगचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? तुमचा शेड्यूल, आता कॉलेज झालं तर शेड्यूल कॉलेजचे सर लोक लावून देतात. काय? टाइम टेबल. मग त्या टाइम टेबल म्हणते सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीम राहणार, मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग राहणार, है ना, मग नंतर प्रोजेक्ट राहणार. म्हणजे तुमचा टायमिंग लावून ठेवलेला असते. हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेले तर तुमचा नंबर लागते आणि तुम्हाला म्हणते की तुम्ही 34व्या नंबरवरती या. मग 34वा नंबर जिथपर्यंत येतो तिथपर्यंत थांबा लागते. मग काय की आपली लिंक लावणे, त्यावेळेला आपल्याला हजर करणे, याला आपण शेड्युलिंग म्हणतो. आणि असे शेड्युलिंग ऑपरेटिंग सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पण शेड्युलिंग करता. कसं? जर सकाळी 6 वाजता उठायचं असलं, मॉर्निंगला सकाळी 6 वाजता जर उठायचं असलं तर तुम्ही काय करता? अलाराम लावता. मग काय केला? शेड्यूल लावून ठेवला की नाही, मला उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि 6 वाजता हुमने सरचा क्लास करायचाच आहे, कारण की 6 वाजता सरचा क्लास असते. असं राहणार नाही, पण एक एक्झाम्पल सांगितलं. तर त्याला आपण शेड्युलिंग म्हणतो. अलाराम जर लावून ठेवला त्याला आपण शेड्युलिंग. अजून एक शेड्यूल आहे, 11 वाजता किंवा 10 वाजता आपलं कॉलेज असते, मला 10 वाजता उद्या जावंच लागते, पहिलेच दिमागामध्ये लावून ठेवतो आपण. असाच सीपीयू काय करते? शेड्युलिंग करून ठेवते की कोणती प्रोसेस कधी चालणार. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सीपीयू शेड्युलिंग. मेमरी मॅनेजमेंट, हे तर तुम्ही रोज करता. मेमरी मॅनेजमेंट, ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बरोबर लक्षात है ना, नाही ज्या खराब गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवतो, चांगल्या गोष्टी विसरून. हे मेमरी मॅनेजमेंट आहे. तसंच आपण आपल्या मेमरीमध्ये स्वतः, आपली मेमरी म्हणजे कम्प्युटरची मेमरी, त्याच्यामध्ये स्वतः मॅनेजमेंट करतो. कसं की चिखलदरा जर फिरायला गेलो किंवा उटी गेलो फिरायला तर तिचे फोटो काढतो आणि फोटो काढल्यानंतर मग बसतो आणि फोटो पाहतो. याची पोच काही बरोबर निघाली नाही, उडवा फोटो. अरे हा फोटो मस्त निघाला, राहू द्या राहू द्या राहू द्या. मेमरी मॅनेजमेंट. काय? मेमरी मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी असतात ज्या नाही वाटत त्या उडून टाकतात. असं सीपीयू करते, कम्प्युटर करते. की तुम्ही जर समजा उडवलेला डेटा हा रिसायकल बीम मध्ये गेलेला असला तर काही दिवसानंतर तो ऑटोमॅटिक उडून जाते. दिस इज द मेमरी मॅनेजमेंट. याला आपण काय म्हणतो? मेमरी मॅनेजमेंट. आणि हे कोण करते? ऑपरेटिंग सिस्टीम भावा. ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे, हे सगळं करणारा तोच आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहा, नंतर डिसिजन घ्या. पुढचा आहे फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट. फाईल कोणत्या? ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, टेक्स्ट आहे, याला आपण काय म्हणतो? फाईल. मग आता याचा डेटा कधी डाउनलोड करतो आपण, कधी अपलोड करतो, कधी इन्स्टॉल करतो, कधी ट्रान्सफर करतो. दिस इज द फाईल मॅनेजमेंट. जर समजा एका स्टुडंटनं, एका मित्रानं दुसऱ्या मित्राला फाईल ट्रान्सफर केली वायफाय थ्रू, ब्लूटूथ डायरेक्ट, याला आपण काय म्हणतो? फाईल मॅनेजमेंट. काय म्हणतो? फाईल मॅनेजमेंट. तर हा पूर्ण सिलेबस आहे. हे युनिट अजून हे तर वरचंच आहे. ते काय म्हणतात? हे तो ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. मग आता पिक्चर अभी बाकी आहे तर तुम्ही विचार करा, ट्रेलर असा असेल तर पिक्चर कसा असेल. आता ट्रेलर मध्ये जे काही 5 युनिट्स आहेत ते किती किती मार्क्सचे आहेत पहा. पहिला 14 मार्क्सचा, दुसरा आहे 14 मार्क्सचा, त्याच्यानंतर आहे 16 मार्क्सचा, त्याच्यानंतर 16, म्हणजे हे दोन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे 10 मार्क्सचा, असे टोटल 70 मार्क्स आहे. तुम्हाला कधीही आपल्या क्लासमध्ये बोर होणार नाही, गॅरंटेड सांगतो. रिअल लाईफ एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीमचे मी तुम्हाला देणार आणि ते
एक्झाम्पल सोबत, आणि म्हणून तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमचा क्लास आपल्याकडे कंटिन्यू करा, तुमचा फायदाच होईल नक्की. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ऑल ओव्हर महाराष्ट्र हा व्हिडिओ ट्रान्सफर करू शकता. या व्हिडिओला बघा, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला जर वाटत असेल तर क्लास कंटिन्यू करा, आणि माझा मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला क्लास कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. 96 जॉईन करू शकता, 9623188460 हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. या मोबाईल नंबरवर